झाला हो झाला झाला हो झाला आनंद झाला या शुभ दिनी खेळ रंगला रंग दे छंद दे खेळ्या रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा झाला व झाला आनंद झाला या शुभ दिनी खेळ रंगला रंग दे छंद दे खेळ्या रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा महालक्ष्मी आई तुझी नवलाई राधा विलास कलाकारांची राधा विलास कलाकारांची राधा विलास कलाकारांची नवनाथ देवा तुझे रूप ठाई राधा विलास कलाकारांची राधा विलास कलाकारांची राधा विलास कलाकारांची राधा विलास कलाकारांची साधने खेळ्या रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा कलेचा सागर लोककला सागर जपूया प्रेमाने जपूया प्रेमाने जपूया प्रेमाने कलेचा सागर लोककला सागर जपूया प्रेमाने जपूया प्रेमाने जपूया प्रेमाने गोड तुझे नाम गायले मुखाने हातने साधने खेळ्या रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा झाला हो झाला आनंद झाला या शुभ दिनी खेळ रंगला रंग दे छंद दे खेळ्या रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा देव रंगानी रंग भरा रसिक हो नमन झालं रसिक हो नमन झालं आता तुमच्या समोर सादर करीत आहोत एकच महत्वाचं खास आकर्षण
खास आकर्षण शिवाजी महाराजांची प्रतिमा रसिका हो लक्ष असू द्या हॅलो, लंका डेकोरेटर्सचे मालक, लंका डेकोरेटर्सचे मालक श्रीपद लक्ष्मण आगरे उर्फ लंकाशे, श्रीपद लक्ष्मण आगरे उर्फ लंकाशे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
रसिका हो, तुमच्या समोर सादर करत आहोत एक भक्तिमय आणि पौराणिक गण, एक भक्तिमय आणि पौराणिक गण, रावणाचं गर्वहरण, रावणाचं गर्वहरण, रावणाचं गर्वहरण. एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे साक्षात भगवान शंकरांनी माझं नामकरण दशानन रावण म्हणून केलं. दररोज ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्रदान करण्याकरता दररोज 1000 कमल पुष्प अर्पण करून यज्ञामध्ये विघ्न येतात. क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा शीर कापून यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्रदान करून घेतलं. माझी माता कैकसी तीही दानव कुळातील, परंतु असा असताना सुद्धा वेळोवेळी लहानपणापासून माझ्या मातेनं मला भक्तीचं बाळ करून पाहतो आणि त्यामुळे ही माझी स्वर्ण लंका असताना सुद्धा ही दशानन रावण भगवान शंकरांचा एकनिष्ठ शिवभक्त असला तर या त्रिभुवनामध्ये डंका आहे. नारायण नारायण नमो आदिगण हा सोहम गजानन नमो आदिगण हा सोहम गजानन
यामध्ये गमन करणारा पितामह ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला स्वर्ग पाताळ पृथ्वी फिरलो पण अद्याप कळीचं साधन सापडलंच नाही. नारायण नारायण. प्रणाम लंकाधिपती. कल्याणमस्तु देवर्षी, कल्याणमस्तु. कसं काय बरं केलं या माझ्या स्वर्णलंकेमध्ये? नारायण नारायण. लंकाधिपती, आपणासारख्या शूरवीराचा सामना करणारं सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही. पण काय देवर्षी, तुमच्यासारख्या पराक्रम रावणाची माता नेहमी मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण नारायण. नाही नाही देवर्षी, महापराक्रमी वर्षांनी 14 चौघड्यांचं राज्य सांभाळणारा हा महापराक्रमी पुत्र असताना देवर्षी माझी माता तेही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही देवर्षी, हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण. देवर्षी, यावर आपणच काही उपाय असेल तर सुचवावा. नारायण नारायण. लंकाधिपती, आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात. त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेल्या शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करावी. नारायण. वा देवर्षी वा, ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही. माझ्या मातेच्या पूजेसाठी साक्षात भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग. देवर्षी, कितीही कठोर तपश्चर्या करावी लागली तरीही हा दशानन रावण मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते शिवलिंग लंकेमध्ये घेऊन येणार आहे आणि त्यासाठी मला मातेच्या आशीर्वादाची गरज लागणार आहे. देवर्षी, आपण आपलं भ्रमण असं चालू ठेवा. मी मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे. नारायण नारायण. पुराण काळापासून चालत आलेली परंपराच आहे. देवण दैत्य यांचे वर्गणी संपणारच नाही. पाहूया पुढे. लंकाधिप रावण आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवांचं आंतरिक असलेलं शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करतो की नाही ते. नारायण नारायण. घ्यावे मुखान वेड्या हरी नाम नाम. घ्यावे मुखान वेड्या हरी नाम नाम. नारायण 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 नारायण.
पुत्राचा साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. माते, या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू? पुत्रा, या मातीपासून मी पूजेसाठी शिवलिंग बनवित आहे. काय? नाही माते, महापराक्रमी बलशाली सर्व 33 कोटी देवांना सळोकी पळो करून सोडणारा तुझा हा महापराक्रमी पुत्र असताना तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा करते? नाही, हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. पुत्रा, मग मी काय करायला हवे? माते, तुझ्या पूजेसाठी तुझा हा पुत्र दशानन रावण भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये येईल असं मी तुला वचन देतो माते. पुत्रा, भगवान शिवशंकर फार पुत्र आणि तापट स्वभावाचे आहेत. माते, भगवान शंकर कितीही उग्र आणि तापट स्वभावाचे असले तरी हा तुझा पुत्र भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या करून हे शिवलिंग या लंकेमध्ये घेऊन येईल माते. मला आशीर्वाद द्यावा माते. ठीक आहे, आशीर्वाद आहे पुत्रा. येतो माते. हे प्रभू, हे सांग सदाशिव भोलेनाथ, माझी भक्ती पाहून तुम्ही मला प्रसन्न झाला. माझं जीवन धन्य झालं प्रभू, माझं जीवन धन्य झालं. हे प्रभू, माझी माता दररोज मातीचं शिवलिंग म्हणून त्याची पूजा करत असते आणि ही बाब मला लज्जास्पद वाटते. हे प्रभू, हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मला द्यावं अशी या भक्ताची विनम्र इच्छा आहे. महादेवाचा जय जयकार. एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली देऊ नको, नाही तर त्या ठिकाणी ताण मोडवशी. नाही प्रभू, असं कुठलंही अगर कृत्य माझ्या हातून घडणार नाही. जय जयकार असो. देव हो, या रावणाची कूटनीती अजूनही तुम्हाला कळलेली नाही. कारण 16 शास्त्र 18 पुराण सर्व काही गोळून पाहिलाय हा दशानन रावण. या
अंतरिक्षाच्या बळावर सर्व 33 कोटी देवांना सळोकी पळो करून सोडणार आहे हा दशानन रावण. हे शिवलिंग पाहून माझी माता तर नक्कीच हर्षित होईल आणि हे शिवलिंग मला मातेच्या इच्छेसाठी लंकेमध्ये घेऊन जायचं आहे. तेही सूर्यास्त होण्यापूर्वी. नारायण नारायण लागला छंद माझा लागला लागला छंद माझा लागला तुझ्या नामाचा तुझ्या रूपाचा तुझ्या दर्शनाचा ध्यास लागला लागला छंद माझा लागला लागला छंद माझा लागला तुझ्या नामाचा तुझ्या रूपाचा तुझ्या दर्शनाचा ध्यास लागला लागला छंद माझा लागला लागला छंद माझा लागला तुझ्या नामाचा तुझ्या रूपाचा तुझ्या दर्शनाचा ध्यास लागला लागला छंद माझा लागला लागला छंद माझा लागला. नारायण 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 नारायण. शिवलिंग हे काय चक्क महादेवाचा शिवलिंग रावणाच्या हाती. अनर्थ फार मोठा अनर्थ. नारदा! नारायण नारायण काय कुटकुटतो आहेस तिकडे? अरे जे काय असेल ते समोर येऊन बोल. नारायण. अरे रावणा देवर्षी कडून थेट नारदा. होय एवढा माठ बरा नव्हे गर्वाचं घर नेहमी खाली असतं लक्षात दे. नारायण. अरे माज तर मला असणार कारण मी चाहतो दशानन रावण. नारायण. हे बघ, माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस. हे शिवलिंग घेऊन मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तिचा हा पुत्र हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. लक्षात ठेव माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस. हे बघ निघालो तुम्ही. नारायण. अरे रावणा हे शिवलिंग तुला सूर्यास्त होण्याआधी लंकेत घेऊन जावं लागेल नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. नारायण. अनर्थ नारदा अजूनही माझ्या शक्तीची प्रचिती तुला आलेली नाही. साम दाम दंड भेद सर्व काही एक करून हा दशानन रावण हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाईल. माझ्या मार्गामध्ये कोणताही दैवत विघ्न आणू शकत नाही. त्यामुळे हे बघ निघालोच मी माझ्या स्वर्ण लंकेला. नारायण नारायण. रावणा तर फारच गर्व झालेला दिसतोय. त्याचे गर्वहरण करण्याची हीच एक संधी आहे. चला आपण ही गोष्ट सर्व देवांना सांगूया. नारायण नारायण. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा
विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा नारायण नारायण छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हमनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देहाची जरा वैष्णवात माणूस कीचा देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भावलोकरी माणसारीचा आम्हानी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देहाती जला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला समाधी विठ्ठलाचा मला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देवाची जला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माझा बाप विठ्ठला विठ्ठला माझा बाप विठ्ठला नारायण 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 आलो आलो अमरावतीवर पण इथं कसं शांत आणि शांत पृथ्वीवरती काय चाललंय याची बातमी कदाचित देवेंद्र नसावी नारायण देव हो या ब्रह्मपुत्र नारदाचा कोटी कोटी प्रणाम या नारदमुनी या आपल्या इंद्र दरबारी या देवाच्या सभेत आपलं स्वागत आहे नारायण नारदमुनी आपण आहात म्हणजे तुमच्या अमृतवचनात सर्व देवांना बातम्या ऐकायला मिळणार नारायण म्हणजे आपल्याला काहीच कल्पना नाही का काही नारदमुनी त्या रावणानं महादेवाचा शिवलिंग हस्तगत करून लंकेकडे प्रयाण केलं आहे जर हे शिवलिंग लंकेत पोहोचलं तर फार मोठा अनर्थ घडेल नारायण नाही नारदमुनी हा महादेवांचा घोड अनर्थ घडून ठेवला आहे देव हो
जर का महादेवांचे शिवलिंग या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला, या संपूर्ण चराचराला आणि हो आम्हा सर्व देवांना एक घातक ठरेल. देवऋषी नारद मुनी रावणाने यापूर्वी भोलेनाथांचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी त्याला माझ्या मोहमायेने भ्रमित केले. त्यामुळे त्याने आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली. भोलेनाथांनी ती लंकेत जाईपर्यंत मागे वळून पाहायचं नाही या एकाकीवर पार्वती प्रकट केली. परंतु नारद मुनी तुमच्या युक्तीमुळे रावणाने मागे वळून पाहिले आणि तिथे भद्रकाळाची स्थापना झाली आणि ज्या विष्णूवर आलेल्या संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे. नारायण देवऋषी नारद मुनी यावर मार्ग नारायण नारायण यावर मार्ग देणारे फक्त एकच दैवत आहे आणि ते कोणते? ते म्हणजे विघ्नविनाशक गणपती गजानन. त्यांची तुम्ही आराधना करा, तेच यावर काही मार्ग काढू शकतील. ठीक आहे नारद मुनी. देव हो, चला आपण गणेशाची आराधना करूया. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. देव हो, का बरं माझी आराधना करत आहात? बाळ गणेशा, लंकेच्या राजा रावणाने कैलासपती महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्याला प्रसन्न झाले आणि आता साक्षात महादेवांचे शिवलिंग घेऊन जाता लंकेत जात आहे. यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो, मुळीच चिंता करू नका. त्यावर मार्ग म्हणजे मी स्वतः पार्वतीपुत्र गजानन गुराख्याचं रूप घेऊन त्या रावणाचं गर्वहरण करणार आहे. त्यामुळे तुम्ही मुळीच चिंता करू नका. तथास्तु तथास्तु तथास्तु.
दशानन रावण हे शिवलिंग ठेवून लंकेमध्ये निघालोय बरं. त्या 33 कोटी देवांची अनेक वेगवेगळ्या सर्व समस्यांना बाजूला करून हा दशानन रावण सूर्यास्त होण्यापूर्वी हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. कारण दररोज स्नानविधी उरकून सर्व काही सूर्यास्त होण्यापूर्वी सर्व पंचकर्म उरकून हा दशानन रावण भगवान शंकराची आराधना करणे हा दिनक्रम चुकवणार नाही. त्यामुळेच हे शिवलिंग सूर्यास्त होण्यापूर्वी मला लंकेमध्ये घेऊन जावं लागेल. नाही पण मला तर सूर्यास्त होत असल्याचा भास होतोय. काय करावं बरं? सूर्यास्त या 33 कोटी देवांची काही कूटनीती तर नसेल ना. पण मला तर लघुशंका होत असल्याचा भास होतोय. माझी पंचकर्म ओळखण्यासाठी हे शिवलिंग मला सूर्यास्त होण्यापूर्वी भूतलावर ठेवावं लागेल. नाहीतर माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण होईल. या घोर अरण्यामध्ये कोण बरं माझी मदत करू शकतो? कोणाचा बरं आवाज असेल? कोण बरं मदत करू शकतं? कोणाचा तरी? कोण आहेस तू? गुराखी. आणि या घोर अरण्यामध्ये काही कुठेही तर नाही ना. पण हे शिवलिंग तर मला भूतलावर न ठेवता निघावं लागेल. त्यासाठी या गुराख्याची मदत घ्यावी का? गुराख्या, अरे माझी मदत करशील का बरं? हे बघ, काही क्षणासाठी हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. ठीक आहे महाराज. महाराज, शिवलिंग फार जड आहे. हो, असणारच. कारण ते जो आहे ते शिवलिंग. हे बघ, हे शिवलिंग मी येईपर्यंत या भूतलावर घेऊन नकोस. नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. महाराज, तुम्हाला 3 हाका मारे. काय? 3 हाका मारे बनता आला नाही तर हे शिवलिंग भूतलावर ठेवे नाही. गुराख्या, असा घोर अनर्थ करू नकोस. हे बघ, मी 3 हाका मारायच्या हातात परत येईल. तोपर्यंत हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव बरं. हे बघ, निघालोच मी. गुराखी नसून पार्वती पुत्र गजानन आहे. पण हो, देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग भूतलावर ठेवलं पाहिजे. परंतु महाराजांना 3 हाका मारतो. महाराज, महाराज, हो महाराज, हे शिवलिंग भूतलावर ठेवतो.
गुराख्या, अरे ए गुराख्या, कुठे आहेस तू? अरे दे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये. हर्षोल्लास, आनंद आनंद, माझी सर्व पंचकर्म उरकून हा दशानन रावण लंकेमध्ये निघालाय बरं. अरे गुराख्या, अरे दे ते शिवलिंग. गुराख्या कुठे बरं गुराखी? गुराख्या, अरे हे गुराख्या, शेवटी या दशानन रावणाचं गर्वहरण करण्यासाठी असा खेळ खेळला नाही. काहीही झालं तरी हा दशानन रावण माझी सर्व शक्ती पणाला लावेल, सर्व युक्ती पणाला लावेल, साम दाम दंड भेद सर्व काही पणाला लावेल. हे शिवलिंग मुलासकट उठतो लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणारच. वचनासाठी हा दशानन रावण माझ्या 10 तोंडाची आणि 1000 हत्तीचा बळ एकवटून हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणार.
माते तुझा पुत्र दशानन तुला दिलवाचे पूर्ण करू शकला नाही माते या सर्व दुष्कृत्य देवाने मिळून या तुझ्या पुत्राचं गर्वहरण केले जाते माते मला माफ कर माते माझे गर्वहरण झाला माते माझे मला अशा तऱ्हेने रावणाचं गर्भहरण झाले आहे अशा तऱ्हेने रावणाचं गर्भहरण झालं आहे धन्यवाद रसिको धन्यवाद परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालं या पवित्र भूमीत परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत रसिकांच्या आग्रहाखातर आलेला पारितोषिक पूर्वीप्रमाणे बंधू वारिसे गोरख शिवसेना उपविभाग प्रमुख शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्याकडून शिवरायांच्या गाण्यासाठी रोज 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांच्या आम्ही श्री महालक्ष्मी रवणनाथ रिमिक्स मंडळ रत्नागिरी एकच भगवा सदस्य ऋणी आहोत त्याचप्रमाणे अनुश्री ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस कोकण रेल्वे रत्नागिरी अनुश्री ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस कोकण रेल्वे रत्नागिरीचे मालक श्रीयुत वैभव तलेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोज 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांच्या आम्ही श्री महालक्ष्मी रवणनाथ रिमिक्स मंडळ रत्नागिरी एकच भगवा सदस्य ऋणी आहोत आभारी आहोत धन्यवाद त्याचप्रमाणे दत्ताराम मांडवकर राणा दुर्दे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोज 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांच्या आम्ही श्री महालक्ष्मी रवणनाथ रिमिक्स मंडळ रत्नागिरी एकच भगवा सदस्य ऋणी आहोत आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
गणपती देव गणपती नाथ तरंगणी आला देव गणपती नाथ तरंगणी आला देव गणपती नाथ तरंगणी आला गणपती नाथ तरंगणी आला. धन्यवाद रसिको, धन्यवाद. परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीत रसिकांच्या आग्रहाखातर आलेल्या पारितोषिक पुढे प्रमाणे विजय गंगाराम ठीक आणि संतोष गंगाराम ठीक निरुळ ठीकवाडी कार्यकर्ते नामदेव गणपत नावले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 320 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांच्या आम्ही मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे संजीवनी महिला मंडळ धोपटवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रम
एकशे 1 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचे आम्ही श्री महालक्ष्मी रवळनाथ त्रिमिक्स मंडळ रत्नागिरी एकच भगवा सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे संतोष मांडवकर खुर्दे तांदलेवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच जगदंबा मेन्स वेअर पावस संकेत नारकर